ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 हे आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। 2025च्या निवडणुकीसाठी क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी पक्षच्या विद्यमाने मी नगराध्यक्षपदासाठी उभा आहे। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 2 मध्ये आम आदमी पार्टीचे संजू भाऊ सुखदान व इतर 16 प्रभागात क्रांतिकारीच्या बॅट या चिन्हावर उमेदवार उभे आहेत। नेवाशा नगरपंचायतच्या निवडणुकीत काही मुद्दे उपस्थित होत आहेत। त्यामध्ये प्रथमतः तुमचं आपलं व्हिजन काय, तर मी सांगू या निमित्ताने मी नेवासकरांना सांगू इच्छितो। नेवाशात प्रथमतः ज्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये पिण्याचं पाणी असेल आणि स्वच्छता, नियमित व स्वच्छ पाणी कसे मिळेल, त्याचबरोबर दररोज कचऱ्याचं व्यवस्था स्वच्छता कशी होईल, त्याचबरोबर ह्या दोन गोष्टी नेवासकरांच्या आज खूप मोठ्या भेडसावणाऱ्या आहेत, प्राधान्य दिलं जाईल। त्याचबरोबर नेवाशामध्ये जे म्हणजे क्लीन त्या माध्यमातून एकदम स्वच्छ नेवासं आणि त्याचबरोबर पर्यावरण संतुलन करून नेवाशात झाडं मोठ्या प्रमाणात लावून पर्यावरण संवर्धन करून नेवाशाची शोभा वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर नेवाशाच्या तरुणांना हाताला काम मिळण्यासाठी नेवाशा लगत एक मिनी MIDC कशी स्थापन होईल ह्यासाठी सुद्धा आम्ही नेवासकर जे आम आदमी पार्टी आणि क्रांतिकारीचे उमेदवार आहे ते संयुक्तिक प्रयत्न करून ते आणणारच की जेणेकरून नेवाशाची जी बाजारपेठ आज कमी झालेली आहे आणि बेरोजगारी वाढलेली आहे त्याला कसं चालना मिळेल ह्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत। काही सोशल मीडियावर पोस्ट फिरतात की आम्ही विरोधात आहेत, निधीची आडवे येतात, हे करतात, तर मी ह्या निमित्ताने त्यांना सांगू इच्छितो 1 वर्षापासून तुम्ही आहात प्रशासक आहे, प्रशासकावर अंकुश कोणाचा असतो आणि तुम्ही किती निधी आणला हे पहिलं बोला आणि मग इतर गोष्टीवर तुम्ही बोला। मी नेवाशाचा मी काय कुठल्या गावावरून पळून आलेलो नाही आहे, मी मूळतः नेवाशाचा आहे। नेवासकरांशी माझी नाळ जोडलेली आहे आणि भविष्यातही मी नेवाशातच राहणार आहे। तरी जे कोणी माझ्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवत असतील तर मी ह्या निमित्ताने त्यांना सांगू इच्छितो की स्थानिक उमेदवार आहे, स्थानिक नेवासकर हुशार आहेत, ते स्थानिकांनाच प्राधान्य देतील। आणि त्याचबरोबर नेवाशा नगरपंचायतची जी पाणीपट्टी आहे आणि घरपट्टी आहे, मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांच्या आमच्या सर्व सहकारी सदस्यांच्या उमेदवारांच्या सहकार्याने की जी पाणीपट्टी आहे ती पाणीपट्टी जे आपण जितके दिवस पाणी सोडलं जातं तितक्याच दिवसाची पाणीपट्टी यावी आणि घरपट्टीसुद्धा निम्मी कशी होईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर नेवासा व परिसरात जे अतिक्रमणधारक मग त्यामध्ये मारुतीनगर असेल, खळवाडी असेल, संभाजीनगरचा काही भाग असेल, मध्यमेश्वर नगरचा काही भाग असेल की जिथं माळी वस्तीचा काही भाग आहे की मी स्वतः 2007 मध्ये नेवासा गावचा सरपंच मला नेवासकरांनी केलं होतं आणि त्या माध्यमातून मी 2009ला जे अतिक्रमणधारक आहेत त्यांचे भोगवट्याचे उतारे दिले होते की त्यांना स्वतःच्या मालकीचे उतारे मिळून त्यांना मालकीचे घरं बांधता यावेत त्यासाठी उतारे दिले होते। परंतु क्रीडा संकुलावरून कायदेशीर प्रकरण उपस्थित झाल्यामुळं ह्या भोगवट्याच्या उतार्याला स्थगिती मिळवली। ते सुद्धा कसे ताबडतोब चालू होतील ह्यासाठी सुद्धा आम्ही सर्व उमेदवार प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। कारण की हे म्हणजे आमचं प्राधान्य राहील घरकुलाच्या माध्यमातून प्रत्येकाला घर कसं मिळेल ह्या गोष्टीला सुद्धा आमचं प्राधान्य राहील। त्याचबरोबर नेवाशाची बाजारपेठ फुलवण्यासाठी
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा सीझनला सुरुवातीलाच नेवासा मार्केट यार्डमध्ये खुला कांदा मार्केट सुरू करत आहे. त्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्या मार्केट एकदा चालू झाल्यानंतर निश्चितच नेवासकर आणि परिसराला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. कारण की आपण घोडेगावचं पाहतो, घोडेगाव आणि ते परिसर ह्या मार्केटमुळं खूप मोठं सुधारणा झालेली आहे. तशीच आपल्या नेवाशीची तरी सुधारणा होईल. मी या निमित्ताने सर्व नेवासकरांना सांगू इच्छितो की बोल घेवड्या लोकांच्या थापाला बळी न पडता जे प्रामाणिक आजपर्यंत जे प्रामाणिक प्रयत्न करत आलेले गावासाठी अडचणीच्या काळात काही गोष्टी अंगावर घेऊन जीव धोक्यात घालून अंगावर घेऊन उभं राहणारे माणसं ह्याचा आपण सर्वांनी विचार करावा आणि आम आदमी पार्टी आणि क्रांतिकारी शेतकरी पक्ष जे राज्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली हा पॅनल उभा आहे आणि आम आदमी पार्टीचे संजूभाऊ सुलतान उभा आहे. आमच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. विरोधकांकडून म्हणलं जातंय का गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहे, शहराचा काय विकास केला? सांगायचं ठरलं तर मी सालवाईज सांगण्यापेक्षा सरसकट सांगतो. मी ज्या वेळेस सरपंच होतो त्यावेळेस नेवाशात रस्ते नव्हते. प्राधान्य देऊन रस्ते, ड्रेनेज, त्याच्यानंतर पिण्याच्या पाईपलाईन, उपनगरात रस्ते, स्ट्रीट लाईट ह्या सर्व गोष्टी करण्यात आल्या. त्यानंतर उपनगराध्यक्ष झालो आणि आमची सत्ता ज्यावेळेस नगरपंचायतमध्ये आली त्यावेळेस जवळजवळ नेवाशामध्ये 150 कामाच्या माध्यमातून जवळजवळ 67 कोटी रुपये नेवाशात खर्च करण्यात आले की ज्यामध्ये नेवाशातील रस्ते काँक्रिटीकरण असेल, डांबरीकरण असेल, ड्रेनेज, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, गावचं मंदिर शिवशोभीकरण असेल, त्यानंतर आपले स्मशानभूमीचं सुविधा असतील, तसेच राहिलेल्या उपनगरातील ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, रस्ते ह्या सर्व गोष्टींना प्राधान्य देऊन काम करण्यात आलेलं आहे. आणि ज्यांनी आत्तापर्यंत आज 1 वर्ष झालं ज्यांनी निधी आणायला पाहिजे नव्हता त्यांनी निधी कागदोपत्री किती आणला आणि वर्तमानपत्रामध्ये किती आणला हे एकदा प्रत्यक्ष दाखव आणि मग या गोष्टीवर विरोधकांनी बोलावं. विरोधकांना तुम्ही तुमच्या शैलीत काय सांगणार, काय सांगणार? मी ह्या निमित्ताने सांगू इच्छितो, मी जास्त बोलण्यापेक्षा काम करणारा माणूस आहे. मी ते जे काय टीका करणार आहेत त्यांच्या टीकेला मी कामातूनच उत्तर देणार आहे, एवढंच या निमित्ताने. अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे. हो का? ते इथेच तर आहे. अरे मला तर खूप खरेदी करायची आहे. इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर, बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात. मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते. हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे. इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय. खरं? आणि हे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय. अरे वा, छानच की. आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते. आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला. बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते. अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025. तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध. आमची खरेदी तर झालीये. आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला. पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF-बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल
लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर. कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी